करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुम्ही जे कार्य करत आहात, तुम्ही चांगले काम करत असाल तर ते पूर्ण होईपर्यंत करा. कारण काय असतं, कारण प्रत्यक्षात आपण जे कार्य करत आहोत त्या सत्याच्या मार्गाने करत आहोत. मग खोट्याचा उदो का केला जातो? आपण सत्याच्या मार्गाने चाललेलो आहोत. समर्थ म्हणाले, जिथे सत्यपणा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतो तिथे बघा हुशारीने वागलं पाहिजे. तिथे साधेभोळे राहून उपयोगाचं नाहीये. का भाग दिलेला आहे? जेव्हा आपण एखादे चांगलं कार्य करत असतो ते शेवटच्या क्षणापर्यंत करत राहा. आपल्याला असं वाटतं की आपण हे काम करत आहोत, लोक आपल्याला हसतील. हसतील कशाला हो? उलट आपलं काम पाहून लोकांच्या पोटात दुखेल. कारण आपण चांगलं काम करत आहोत, बरोबर की नाही? आणि जर आपण लोकांच्या हसण्यावर जर आपण काम सोडून दिलं, मग आयुष्यात काय कमावलं? बरोबर की नाही? जे आपल्याला कला आहे, जे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे काम आवडतं, जर त्याच्यामध्ये जर आपण उत्तीर्ण झालो नाही, मग उपयोग काय? ते पूर्ण होईपर्यंत बघा प्रत्यक्षपणे काम करत राहा. कारण बघा एखादं खिडकीमध्ये किंवा बघा आपल्या घरामध्ये एखादं छोटंसं फुलपाखरू येतं, बरोबर आहे? त्या फुलपाखराला आपल्याला पकडायचं आहे. परंतु बघा प्रत्यक्षात आपल्याला खूप आवडतं, बरोबर की नाही? त्या फुलपाखरांचं उडणं, परत प्रत्यक्षात त्या फुलपाखरांचा रंग. कारण ज्याप्रमाणे आपल्याला सुद्धा असंच असतं. आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण बघा प्रत्यक्षपणे काय करत असतो? मेहनत करत असतो. कारण काही माणसं अशीच असतात. आपण जेव्हा चांगलं करायला जातो ना, तेव्हा समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपलं चांगलं होऊ देत नाही. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. आपला वेळ फुकट घालवायचा नाहीये. आपण चांगलं कार्य करत राहायचं. का भाग द्यावा लागला? का आजचा हा भाग विशेष आहे? तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू सुद्धा नका. आपल्याला एक सवय असते, मी हे काम करणार आहे किंवा मी इकडे जाणार आहे, हे आपण करण्यापूर्वी जाण्यापूर्वी आपण सांगून मोकळे होतो. सांगू नका. तुम्ही जर अभ्यास करत असाल ना तर तंतोतंत अभ्यास करा, बरोबर की नाही? एखाद्या वेळी बघा चांगलं कार्य करत असाल, उत्तम प्रकारे मेहनत करत असाल तर ते पूर्ण मेहनत करा, काम करा आणि नंतर सांगा. आधी केले मग सांगितले. आपलं काय होतं, आपण थोडं पण करत नाही आणि बघा आपण संपूर्णपणे काय करत असतो, आपण सांगून देतो. नाहीतर काय होतं, नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावरती परिणाम होत असतो. लोक बोलणारीच आहेत. काय रे मग हे काम करणार होतंस ना, मग काय झालं पुढे? मग आपण विचार करतो, अरे हो त्यांना आपण सांगितलं होतं. मग शेवटी आपण बुचकळ्यात पडतो. म्हणून आधी केले पाहिजे, बरोबर की नाही? काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली झालं. कुठलंही काम करायचं असेल तर सांगण्यापूर्वी करत राहा, बरोबर की नाही? कारण बोलून जर मोकळे झालो तर उपयोग काय?
कारण बघा प्रत्यक्षात अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आयुष्यात आहे ना, आपले कान बघा सावध रीतीने उत्तमरित्या बघा, ज्याप्रमाणे आपल्या कानामध्ये जे शब्द पडतात त्या शब्दांचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. कारण कानातून येणाऱ्या विचारांपेक्षा मनातून येणारे विचार आपण जपला पाहिजे. कोणी काही सांगो, बघा ज्यावेळी आपल्याला एखादी व्यक्ती बोलते, आपले शब्द बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कानाने ऐकायला मिळत असतात. म्हणून बघा, राग आणायचा नाही आहे, मनाने विचार करायचा आहे. बऱ्याचदा कानातून येणारे विचार आपल्यामध्ये विषाची पेरणी करत असतात, तर मनातून येणारे विचार यशाची पेरणी करतात. आता विषाची पेरणी आणि यशाची पेरणी फरक आहे की नाही? म्हणूनच बघा, ऐकावं सर्वांचं पण करावं पण. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. आपण केलं की नाही? लोकांचं ऐकायचं, बरोबर आहे. हो तुम्ही बोललात ना आम्ही करू, तुम्ही हो बोललात आम्ही करू, पण मनाचं ऐकायचं. लोकांचं ऐकायला गेलंस ना तर तू पुढे जाऊच शकत नाही. कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्वार्थासाठी, प्रत्येकजण प्रत्येकाच्या भल्यासाठी बघा कार्य करत राहतोय. मग आपल्याला सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. आपल्याला सुद्धा आपलं बघा जी मेहनत आहे ती पूर्णतः आपल्याला करायची आहे. म्हणून आपल्या अपेक्षा असतील किंवा बघा प्रत्यक्षपणे तुलना करायचं असेल तर आपण इतरांशी तुलना का करायची? त्यामध्ये वेळ का वाया घालवायचा? कारण प्रत्येकजण कोणत्या तरी क्षेत्रात जसा पुढे जात असतो तसाच तो पाठीमागही असतो. आता बघा, प्रत्येकजण क्रिकेटमध्ये पुढे जातील का? नाही जाऊ शकत. कारण एखाद्याचा छंद असतो की बाबा मला क्रिकेटमध्ये खूप आवड आहे, मला क्रिकेट कितीही वेळ सांगितला तरी मी खेळू शकतो. काहीकांना बघा अभ्यासाची खूप चांगली सवय असते की बाबा मला किती दिवसभर रात्रंदिवस अभ्यास करायला सांगितलं तरी मी अभ्यास करू शकतो. एखाद्याला फक्त झोपायची सवय असते, कितीही तास मला सांगितलं झोप तरी मी झोपू शकतो. कोणाला तरी बघा प्रत्यक्षपणे खायची सवय असते, पोट भरलं तरी बघा बिंदासपणे खाऊ शकता. कारण का? त्यांना पूर्णपणे पचलं जातं, त्यांची ती आवड आहे. प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात बघा पुढे आहे, बरोबर की नाही? पण तसाच तो पाठीमागही आहे ना. का पाठीमागं आहे? आता क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला जर अभ्यास करायला सांगितलं त्याचं लक्ष लागेल का? हो नाही लागणार. मग तो अभ्यासामध्ये मागे आहे, क्रिकेट क्षेत्रात पुढे आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला जर क्रिकेट खेळायला सांगितलं त्याला बॅट धरता येईल का? बॉलिंग टाकता येईल का? बरोबर की नाही? नाही टाकू शकत. कारण तो तिथे बघा प्रत्यक्षपणे सराव केलेला नाही आहे. म्हणजे प्रामाणिक प्रयत्न आणि त्यामध्ये सातत्यपणा ठेवणं ही आत्ता काळाची गरज आहे, हे समजलं पाहिजे. परंतु आपण काय करत असतो? समजून सुद्धा वाऱ्यावर सोडून देतो. म्हणून एखादं कार्य ज्यावेळी आपण हाती घेतलेलं आहे ना, एखादं नियोजन करायचं आहे, एखादे बघा प्रत्यक्षपणे आपण मिटिंग घेतलेली आहे, ती मिटिंग पूर्णतः झाली पाहिजे. नियोजन कसं करायचं आहे बघा, एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाची रूपरेषा, तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपली जबाबदारी, आपण ते केलं पाहिजे. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीसाठी त्याच्या स्वतःच्या मनापेक्षा सुपीक जागा कुठंच नसते. कारण जिथं जे मनपसंत पेराल ते अधिक जोमानं वाढत असतं. म्हणून ते सकारात्मक विचार, नकारात्मक विचार किंवा द्वेष असो. आता प्रत्येक व्यक्तीचं मन हे वेगवेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यासाठी हजर राहील असं नाही आहे. पण मनापासून जर ती व्यक्ती आपल्या सोबत राहिली तर बघा प्रत्यक्षपणे चांगल्या प्रकारे कार्य पार पडेल. आणि जरी नाही आली तरी बघा आपण आपलं कार्य सोडू नकोस. ते तुला कार्य पार पाडायचं आहे. आपण काय विचार करतो? आज तो आला नाही आहे
म्हणून आज मलासुद्धा सुट्टी. कारण का तो आला असता तर मला हे कार्य करता आलं असतं. कर, समर्थ म्हणाले कर. त्याच्यावरती अवलंबून राहू नको. आज तो तुझ्यासोबत येईल, उद्या तुझ्यासोबत येईल, पण परवापासून जर तो आलाच नाही तर? बरोबर आहे की नाही? म्हणून समर्थ म्हणाले कोणावरती अवलंबून राहू नको. जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला. का भाग द्यावा लागला. स्वयं बघा प्रत्यक्षपणे आपल्याला ते कष्ट, काम, कार्य करता आलं पाहिजे. एकच अर्थ आहे, पण अवलंबून राहू नको. कारण आयुष्याचा प्रवास करत असताना आहे ना, आपल्याला सुद्धा काही गोष्टी सोडायच्या असतात, काही गोष्टी धरायच्या असतात. आपल्याला जर वर्तमानात उत्तम प्रकारे आनंद जर स्वीकारायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, तर भूतकाळातल्या ज्या गोष्टी घडून गेल्यात ना, त्याचा पश्चाताप सोडून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्याची काळजी, चिंता सोडून बघा वर्तमानातला आनंद घे. उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे हो? आपण उद्याच्या दिवसाची बघा प्रत्यक्षपणे काळजी करत असतो. उद्या माझ्या आयुष्यात असं झालं पाहिजे, उद्या माझ्या आयुष्यात बघा असं आलं पाहिजे. आणि त्यामध्ये बघा भूतकाळातल्या घडलेल्या घटना, भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी आपल्याला ते बघा सातत्याने आठवत असतात. मग त्यामध्ये आपलं वर्तमान काळ जो आहे, आता आपण जो जीवन जगत आहोत ते राहून जातं. मग त्यातला आनंद केव्हा घेणार? एक आपण काळजी घेत असतो, दुसरी म्हणजे बघा प्रत्यक्षपणे आपलं भूतकाळामध्ये मन राहून जातं. म्हणून समर्थ म्हणाले वर्तमान काळात जग. कारण हा आनंद आहे ना कुठेही न मिळण्यासारखा आहे. प्रत्येक क्षण बघा आपल्याला सुखाचा कसा जाईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला बघा आपला देह आनंदी असणं गरजेचं आहे. का होतं, कोणी काही बोलायला आलं की आपल्या चेहऱ्यावर हसू येतं, पण लगेच बघा दुसऱ्या सेकंदाला लगेच दुःख येतं. मग त्यामध्ये जर सातत्य जर तू ठेवलंस तर ते खूप महत्त्वाचं होऊन जाईल. आपल्या श्वासा एवढंच बघा प्रत्यक्षपणे आपण बोललो पाहिजे, वागलो पाहिजे आणि प्रत्येक शब्दाला आपण जागलं पाहिजे. कारण आयुष्य बदलायचं असेल तर बघा प्रत्यक्षपणे या 3 गोष्टी असणं आवश्यक आहे. आपलं बोलणं, आपलं वागणं आणि शब्दाला जागणं. हे 3 गोष्टी ज्या व्यक्तीजवळ आहेत ती व्यक्ती बघा आयुष्यात कधीही कमी पडणार नाही. कारण बघा आपल्यामध्ये सर्वप्रथम अहंकार जन्म घेत असतो. तुम्ही एखादं चांगलं कार्य करत असाल ना, तर ते कोणाला दाखवू नका की मी असं कार्य केलेलं आहे. आपल्याला खूप हौस असते, करतो आपण थोडंसं पण दाखवतो आपण जास्त. कशाला अहंकार, कशाला मीपणा, बरोबर की नाही? आपलं ते ज्ञान आहे ना ते विषासारखं असतं. नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृतासारखं असतं. मग विचार करा, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये सुद्धा विषय वासना नको आहेत. किती जरी अडचणी आल्या, किती पावसाळे आले, किती हिवाळे आले किंवा किती उन्हाळे आले, तरी आपण आपलं कार्य थांबवायचं नाही. तो त्याचं कार्य करत आहेत ना, आपण आपलं कार्य पुढे चालू ठेवायचं. कारण कसं असतं माहिती आहे, आपली विश्वास असेल, श्रद्धा असेल, तीच मनुष्य देहाला ज्ञान देत असते. कारण बघा प्रत्यक्षात आपण कसं वागतो त्याच रीतीला योग्यता मनुष्य देहाला स्थान देते आणि त्यामुळे बघा आपण त्या आदरास पात्र ठरत असतो. म्हणून एखादं कार्य पुढे चालू ठेवत असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवा. कारण कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.